शहरासाठी नव्याने तयार केलेल्या विकास आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर आराखड्याचे नकाशे गुरुवारी महानगरपालिकेला मिळाले आहे। हे नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी शुक्रवारी दुपारी टप्पा क्रमांक 3 मध्ये लावण्यात आले होते। ते बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं। शहर विकास आराखड्यात शासन मंजुरीनंतर सरकारच्या वतीने ते नकाशे शहर नगररचना सहाय्यक विभाग आणि मनपाला उपलब्ध करून दिले आहेत। त्यासोबतच महापालिकेच्या संकेतस्थळावरही नकाशे अपलोड करण्यात आले आहे। राज्यपत्रात प्रसिद्ध होत असल्याने नागरिकांना महिनाभर हरकती सूचना सादर करता येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। शहराच्या विकास आराखड्याबद्दल तब्बल 34 वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे। राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केल्यानंतर नगर विकास विभागाने 15 एप्रिल रोजी याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। अधिसूचनेची प्रत शुक्रवारी 25 एप्रिल रोजी महापालिकेला मिळाली। नगर विकास विभागाचे 2 अधिसूचना प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत। एक अधिसूचना मंजूर विकास आराखड्याची असून दुसरी अधिसूचना वगळण्यात आलेल्या आरक्षणाची आहे। गुरुवारी महानगरपालिकेला या विकास आराखड्याचे झोननिहाय नकाशे प्राप्त झाले आहेत। हे नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी महानगरपालिका प्रशासकीय इमारत क्रमांक 3 मध्ये शुक्रवारी लावण्यात आले आहे। ते बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी दिसून आली। विकास आराखडा गॅझेटमध्ये प्रकाशित होणार असलेल्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे यावर नागरिकांकडून सूचना हरकती मागवण्यात आल्या आहेत। या हरकती आणि सूचना राज्याचे सहसंचालक नगररचना विभागीय कार्यालय, सहाय्यक संचालक नगररचना कार्यालय, मुंढानाका आणि महानगरपालिकेतही स्वीकारल्या जातील। हरकती आणि सूचना स्वीकारण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली असल्याचे राज्य सहसंचालक नगररचना नगरगोचे आणि नगररचना उपसंचालक मनोज गर्जे यांनी सांगितलं आहे।